आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला, आयुष्य आपोआप बदलेल. 90 दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा आज 5वा दिवस आणि यामध्ये आपण पाहणार आहोत दृष्टिकोन बदला, आयुष्य नक्कीच बदलेल. शिक्षणाचा अर्थ फक्त डिग्री घेणे नाही, एखादा कोर्स करणे नाही. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे. डिग्री किंवा डिप्लोमाने कदाचित नोकरीचे 4 दरवाजे जास्त उघडले जातील, पण जर जगण्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलला तर तुम्हाला या जगामध्ये हजारो संधी उपलब्ध दिसतील. आयुष्य फक्त डिग्री किंवा एखाद्या कॉलेज कोर्सने बदलत नाही, तर ते आपल्या दृष्टीने आणि त्या दृष्टीकडे चालणाऱ्या आपल्या कर्माने सुद्धा बदलतं. आजच्या या जगात ज्ञान मिळवण्याचे अनंत साधनं उपलब्ध आहेत. यूट्यूब, इंटरनेट, ऑनलाईन कोर्सेस, खूप साऱ्या संधी अवेलेबल आहेत. पूर्वीच्या काळात या साऱ्या गोष्टी आपल्याला घरी बसून कमी पैशामध्ये मिळत नव्हत्या. तुमचा जर दृष्टिकोन बदलला तुम्ही आणि सोशल मीडियाचा खूप चांगला आपल्या आयुष्यात वापर केला. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की सोशल मीडियावर नुसते व्हिडिओ स्क्रोल करू नका. मी प्रत्येक दिवशीही सांगते, हा माझा व्हिडिओ जेव्हा पाहून संपेल, हातामध्ये एक वही आणि पेन नक्कीच घ्या आणि आपल्याला आयुष्यात काय करायचं ते नक्की ठरवा. सध्याच्या काळात आपण या जगातलं कोणतंही कौशल्य घरी बसल्या आत्मसात करू शकतो. फक्त आपला तसा दृष्टिकोन हवा आणि त्यातून आपण आर्थिक स्वावलंबी नक्कीच बनू शकतो. म्हणूनच आपला आजचा विषय आहे, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला, आयुष्य आपोआप बदलेल. सध्याच्या या काळामध्ये डिग्री, डिप्लोमा फक्त घेऊन चालणार नाही, तर त्यासोबत त्याला लागणारं कौशल्य हे आलंच पाहिजे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, समजा तुम्ही फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला आहे, परंतु तुम्हाला जर कुणी ड्रेस दिला तर त्यांच्या मापाचा ड्रेसच नाही शिवतात, मग तुम्ही कितीही मोठ्या कॉलेजमधून ती जर डिग्री घेतली असेल तर त्या डिग्रीचा काय बरं उपयोग. एखादी महिला असेल, ती कमी शिकलेली असेल आणि तिने घरीच बसून खूप उत्तम टेलर काम शिकलं असेल आणि ती कुणाचंही एकदम परफेक्ट मेजरमेंटनी रेडीमेड सारखा ड्रेस शिवून देत असेल, तर मग त्या कौशल्याला जास्त किंमत आहे. डिग्रीला किंमत नाही असं मी म्हणत नाही. एक कोणतीही गोष्ट असू द्या, शैक्षणिक सुद्धा असू द्या, तुम्ही नुसते इंजिनियर आहात तर सध्याच्या काळात त्या इंजिनिअरिंगला किंमत नाही. त्याच्यासोबत तुम्हाला त्या क्षेत्रामधील सध्या काळानुरूप कोणता कोर्स चालू आहे त्या कोर्सची माहिती असणे, त्याच्यासोबत कम्युनिकेशन स्किल असणे, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. म्हणजे नुसती डिग्री घेऊन ही चालणार नाही, त्यासोबत लागणारं कौशल्यसुद्धा तुम्हाला त्याच्यासोबत आत्मसात करावं लागेल, तरच या जगात तुम्ही टिकसाल. आपल्या भारतामध्ये बहुतेक लोक डिग्रीनंतर सरकारी किंवा प्रायव्हेट नोकरी जर नाही लागली तर आयुष्यामध्ये आपण काहीच केलं नाही, अनसक्सेस आहोत असा विचार करतात आणि आयुष्यात दुसरं काही करण्याचा विचार सुद्धा करत नाहीत. परंतु काळ हा बदललेला आहे. मी म्हणत नाही सरकारी किंवा प्रायव्हेट नोकरी करू नये किंवा ती चांगली नसती, नक्कीच करावी. परंतु जर दोन्ही नोकरीमध्ये तुम्ही लागू शकला नाहीत काही कारणास्तव, तर आयुष्याला हार मानायची बिलकुल नाही. तुमच्याकडे एखादा कला, कौशल्य किंवा लहानपणी असणारी एखादी गोष्टीची आवड ही पुन्हा नव्याने सुरुवात करा, त्याच्यामध्ये पारंगत व्हा आणि सध्याच्या या सोशल मीडियाच्या जगामध्ये याच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच पैसे कमवू शकता. आपला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला, विचार बदला. गावात सुद्धा संधी आहेत तसा बघण्याचा दृष्टिकोन ठेवा. मी येणाऱ्या काही काळामध्ये गावामध्ये यूथ जनरेशन जी आहे ती काय काय करू शकते हे स्पेशल एक व्हिडिओ बनवणार आहे. गावामध्ये ज्या ज्या गोष्टी नाही आहेत आणि ज्या आवश्यक आहेत किंवा आणल्याच्या नंतर बहुतेक लोकांना रोजगार मिळेल, जर एखाद्या व्यक्तीकडे थोडाफार पैसा असेल आणि नॉलेज असेल तर तशा दृष्टीने त्या गोष्टीकडे पहा. गावाला शहर बनवणं म्हणजे फक्त मोठ्या बिल्डिंग, ऑनलाईन पार्सल्स एवढंच नव्हे, तर खूप साऱ्या गोष्टी तुम्ही या गावात आणून गावाला आधुनिक नक्कीच बनवू शकता. तर आपला दृष्टिकोन बदला. गावात सुद्धा आज भरपूर संधी आहेत. तुम्ही ऑर्गॅनिक खेती कशी असते हे यूट्यूबच्या मार्फत दाखवा, ई-बुक्स बनवा. खूप साऱ्या लोकांचे आजोबा, वडील हे पारंपरिक पद्धतीने शेती करतात. तिथलचं ऑर्गॅनिक पीक काय असतं त्याच्या जोडीने पारंपरिक खाद्यपदार्थाचं हॉटेल लावा. टुरिझम वाढवा. तुमचा बघण्याचा दृष्टिकोन तसा हवा. तुमच्याकडे थोडे जरी पैसे असतील तर ते पैसे त्यात इन्व्हेस्ट करा आणि त्याला नुसती शेती न करता त्याला व्यवसायाचं जोड द्या.
येणाऱ्या काळामध्ये मी नक्कीच एखादा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल की गावामध्ये आपण किती संध्या म्हणजे काय काय करू शकतो, जे की गावात राहून सुद्धा आपण आधुनिकताही आणू शकतो गावाला न बदलता, आणि त्या आधुनिकतेमुळे भरपूर युथ लोकांना तिथे रोजगार सुद्धा मिळेल. गावाच्या बाहेरच जाऊन प्रत्येकाने नोकरी करणं होत नाही, आणि जर तुम्हाला मिळाली नसेल आणि तुम्ही गावात असेल तर तुम्ही असा विचार करा की आपल्या गावामध्ये असं काही नाही आहे जे की आपण तयार केलं तर त्यामुळे गावातल्या लोकांना तिथे संधी मिळेल 4 पैसे कमवण्याची. दृष्टिकोन बदला. पैशापेक्षा विचार मोठे ठेवा. पैसा हा लागतोच, पण तुमच्याकडे जर 5,000 रुपये आज कोणी दिले तर ते 5,000 कसे खर्चता, तुमचा दृष्टिकोन कसा आहे? तुम्ही फक्त स्वतःसाठी कपडे घेता का, किंवा कुठेतरी फिरून हॉटेलमध्ये जेवण करून ते 5,000 उडवून टाकता का, किंवा नाही त्या 5,000त तुम्हाला काहीतरी छोटासा व्यवसाय सुरू करू शकता का? एकदम कमी अमाऊंट आहे पण तरीही त्याचे 5चे 7,000, 8,000, 10,000, 10चे 20,000 करण्याची तुमच्या क्षमता आहे का? MBA जे लोक म्हणतात, MBA म्हणजे हीच ती डिग्री. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला 10 रुपये दिले, 100 रुपये दिले, 1000 रुपये दिले, 10,000 दिले किंवा लाख रुपये दिले, तर त्या लाख रुपयाचं तुम्ही येणाऱ्या काळामध्ये दुप्पट तिप्पट कशा प्रकारे पैसे वाढवू शकता, हे म्हणजे सोप्या भाषेमध्ये MBA असतं. दृष्टिकोन बदला. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला, आयुष्य नक्कीच बदलेल. आयुष्यातील चुका म्हणजे शिकवण. प्रत्येक मनुष्य प्राणी हा चुकवूनच शिकत असतो, परंतु आपण जर एकदा चूक केली असेल, 2दा केली असेल, 3दा केली असेल, प्रत्येक वेळेस चूक करणं म्हणजे आपण आयुष्यात कधी सुधारणार नाही. आपल्याला जर सुधारायचं असेल, आयुष्यात पुढे जायचं असेल, तर प्रत्येक चूकमध्ये शिका की माझ्यामध्ये काय कमी होतं, आणि ते शिका आणि पुन्हा तीच गोष्ट नव्याने करा. याचं एक मी सोपं उदाहरण देते. तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचे आहे, तुम्ही 12वी पास आहात, तुमच्याकडे ग्रॅज्युएशन आहे, पण तुम्हाला काहीच माहिती नाही. तुम्ही तुमचा रिझ्यूम घेतला, शिक्षणाचे कागदपत्र घेतले आणि इंटरव्ह्यू द्यायला सुरुवात केली. मी खूप जणांकडून ऐकलेलं आहे की मी 50 इंटरव्ह्यू दिलेत, मी 70 दिलेत आहे, मी 100 दिले आहे, आणि तरीही नोकरी लागत नाही. का लागत नाही, कधी विचार केला का? तुम्ही एक इंटरव्ह्यू दिल्याच्या नंतर तिथे नक्कीच विचारा की त्या इंटरव्ह्यूअरला की तुमच्यामध्ये असं काय इम्प्रूव्ह व्हायला हवं की तुम्ही ते शिकून पुढच्या इंटरव्ह्यूकडे जासाल. असं प्रत्येक वेळेस विचारा, आणि जी तुमच्यामध्ये कमी आहे ती भरून काढा. तुम्ही तुमच्यातल्या कमी भरून नाही काढल्या, 100 नाही 1000 कंपनींमध्ये जरी तुम्ही इंटरव्ह्यू दिले तर तुमचं सिलेक्शन हे कधीच होणार नाही. ही छोटीशी गोष्ट आहे की ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाणार त्या क्षेत्रामध्ये एकदा चूक केली तर पुन्हा पुन्हा ती चूक जर तुम्ही करत असाल तर त्या क्षेत्रामध्ये तुम्ही आयुष्यभर प्रगत होऊ शकत नाही. कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं असेल तर त्या क्षेत्रानुसार, गरजेनुसार काही गोष्टी कंपल्सरी या शिकाव्याच लागतात. तर आयुष्याचा दृष्टिकोन तसा ठेवा. नाही मी 70 इंटरव्ह्यू दिले आणि सध्या ना नोकऱ्याच मिळत नाही, नोकरी मिळणं बिलकुल सोपं नाही, असा विचार करू नका. स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करा आणि नक्कीच एखाद्या क्षेत्रामध्ये उतरा. जग खूप विविध गोष्टींनी सध्या भरलेलं आहे आणि तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये उच्च स्तरावर नक्कीच जाऊ शकता. निगेटिव्ह विचार कधीच करू नका. सोशल मीडियाकडे निगेटिव्ह नजरेने पाहू नका. जी लोक सोशल मीडिया वापरतात त्यांना कमेंट करू नका की सोशल मीडिया वापरणारे लोक हे टाइमपास करतात. त्याला संधीप्रमाणे पहा. डिजिटल मार्केटिंग शिका. तुम्हाला ज्याही क्षेत्रामध्ये समोर जायचं आहे त्याचं नॉलेज या सोशल मीडियाच्या माध्यमातून घ्या. आज घर बसल्या तुम्हाला कोणत्याही शिक्षकाची गरज नाही, हे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे. सोशल मीडियाला संधी म्हणून वापर करा आणि बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं ते. मी काहीच करू शकत नाही हा विचार या क्षणी डोक्यातून काढून टाका. जेव्हा आपण जन्माला येतो प्रत्येक व्यक्तीमध्ये बोलण्याचं कौशल्य, स्वयंपाक, काही ना काहीतरी देव हे देतच असतो. स्वतःचं ऑब्झर्वेशन करा की तुम्हाला काय उत्तम जमतं, आणि याही पलीकडे एखादा व्यक्ती असा म्हणेल की माझ्यामध्ये काहीच नाहीये, हा विचार करू नका. तुम्हाला कोणती गोष्ट पाहण्यात आवडती ना ती गोष्ट तुम्हाला करायला सुद्धा आवडती. ती गोष्ट शिकण्यास आजच सुरुवात करा. कारण आपल्याला जी गोष्ट आनंद देत असते आपला आनंद त्याच गोष्टीत असतो, आणि जर आपला आनंद देणारी गोष्ट आपण व्यवसायात रूपांतर केली तर यापेक्षा कुठेच आपल्याला मोठा आनंद मिळणार नाही. येणाऱ्या काळामध्ये मी यावर सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे
की ज्यांचं शिक्षण झालेलं आहे, सरकारी किंवा प्रायव्हेट नोकरी लागली नाही, मग त्यांनी सध्याच्या काळामध्ये कोणत्या प्रकारे हे पैसे कमवावेत. तर दृष्टिकोन बदला, आयुष्य नक्की बदलेल. जुना विचार सोडा. सुरक्षितता म्हणजे स्थिर राहणं नाही. प्रत्येकाला वय वाढल्याच्या नंतर एक कम्फर्ट झोन असतो आणि ते आयुष्य आवडायला लागतं. तिथून निघायचं, काहीतरी शिकायचं म्हणजे हा त्रास होणारच आणि तो त्रास आपल्याला नको असतो. कम्फर्ट झोनच्या बाहेर निघा. हे मला जमणार नाही हे म्हणू नका. कोणतीही गोष्ट पुन्हा 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 केल्याने, ऐकल्याने नक्कीच जमते. प्रत्येक व्यक्तीला जमते. आपण लहानपणापासून प्रत्येकजण छोट्या छोट्या गोष्टी असो, कोणतीही गोष्ट असो, एकदम शिकत नसतो. शिकण्यासाठी वेळ लागतो. पण तो जर तुम्ही वेळ न चुकता दररोज दिला शिकण्यासाठी, त्या गोष्टीसाठी किंवा स्वतःसाठी, इम्प्रूव्हमेंट ही होतच असते. परंतु नुसतं म्हणल्याने नाही होत. जो वेळ तुम्ही स्वतःला देता, 10 मिनिट असो, 1 तास असो, त्यामध्ये मूल्यवान गोष्टी करा. नुसतं चिंतन करणं, विचार करणं, हातात वही पेन घेणं किंवा 4 पानं लिहिणं म्हणजे वेळ देणे नाही. आयुष्यात जी गोष्ट करायची ठरवलेली आहे त्या गोष्टीला काय शिकावं लागतं, काय गरजेचं आहे हे शिकणं म्हणजे त्या गोष्टीला आणि स्वतःला वेळ देणं होय. मी जग बदलू शकतो हा विचार ठेवा. पण जग बदलण्यापूर्वी तुम्हाला स्वतःला बदलावं लागेल. प्रत्येक व्यक्ती हा जग बदलू शकतो, पण त्यानं स्वतः ठरवलं तर आणि त्या दिशेने प्रयत्न केले तर. जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला, स्वतःला बदला, काळानुरूप बदला. एखादी गोष्ट शिकण्यासाठी काय काय लागतं त्या दृष्टीने विचार करा. ब्रह्मांडात सायंटिफिकली प्रूफ आहे की तुम्ही जे येणाऱ्या काळात मी हेही व्हिडिओ बनवेल, तुम्ही जे सतत विचार करता ते ब्रह्मांडात जाऊन पुन्हा येत असतात. आणि एखाद्या व्यक्तीनं हृदयातून विचार केला आणि त्याच्याकडे जाण्याचे त्या प्रकारचे कर्म केले तर त्या गोष्टी या तुमच्याकडे स्वतःहून चालून येत असतात. परंतु तुम्ही त्या संधीचं सोनं करायला हवं. दृष्टिकोन बदला, आयुष्य बदलेल. आजचा माझा 5वा दिवस होता. 90 दिवसात मी माझं आयुष्य बदलायला सुरुवात केलेली आहे. माझ्यासोबत कोण कोण या 90 दिवसाच्या प्रवासात जुळलेला आहे त्यांनी माझ्या चॅनल खाली कमेंट नक्की करा. माझ्या चॅनलचं नाव आहे रेश्मा वसमतकर. तुम्हाला जर माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल आणि यातून थोडीही प्रेरणा मिळाली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.